माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याच्या भव्य गर्दीनं त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष दिली। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील ज्येष्ठ राजकीय नेते सिद्धाराम म्हेत्रे ही लिंगायत समाजातील प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात। त्यांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं असून 2004 पासून सुरू झालेल्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी काँग्रेस पक्षाकडून अनेकदा निवडणूक लढवली। राज्य सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री या महत्त्वाच्या पदांवर काम केलं। त्यांच्या कार्यकाळात अक्कलकोट आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कल्याण, ग्रामीण विकास, पाणी व्यवस्थापन, सिंचन प्रकल्प, रस्ते, बांधकाम, पायाभूत सुविधा आणि कृषी क्षेत्रातील विविध विकास कामांना मोठी गती मिळाली। जनसेवा, कार्यकर्त्यांशी असलेला निकटचा संबंध, नेतृत्व गुण आणि स्थानिक समस्या सोडवण्याची त्यांची तत्परता यामुळे ते अक्कलकोट परिसरात लोकप्रिय आहेत। शिक्षणानं पदवीधर असलेले म्हेत्रे व्यावसायिक आणि कृषी क्षेत्राशीही जोडले गेलेले आहेत। काँग्रेस पक्षात दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या सिद्धाराम म्हेत्रे यांनी मे 2025 मध्ये काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट इथं झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्यात त्यांनी अक्कलकोटच्या सिंचन प्रकल्पासाठी निधी मिळावा या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं। या प्रवेशानं सोलापूर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली। चॅनलच्या वतीनं माजी गृहराज्यमंत्री श्री सिद्धाराम म्हेत्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आरोग्य, सुख, शांती आणि यशानं परिपूर्ण असलेलं दीर्घायुष्य त्यांना लाभो। समाजसेवा आणि राजकारणाच्या क्षेत्रात आपण आणखी मोठ्या यशाची प्राप्ती करत राहावं हीच आमची मनपूर्वक इच्छा। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।